काय झालं? दाखव 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 काय दाखव दाखव तरी काय दाखव ना दाखव तरी काय काय दाखव 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 आता बघ दाखव काय दाखव दाखव काय दाखव ना काय दाखव अरे दाखव तरी लवकर दाखव लवकर भुंग्या भुंग्या दाखव ना अरे दाखव ना काय दाखव ना लवकर पागल दादा नाही दाखवत आता तुला दाखव ना काय किती वेळ झाला चष्मा घालून दाखवायला लागला दादा बघ बघ म्हणून तो बघानच गेला. पप्पाला माझं नाव उशी घे डोके खाली उशी घे बाळा तुला बी जमत नाहीये त्याच्याशिवाय काय जा सोडून दीदीकडे बसायच्यापेक्षा नको बसू मी पॅन काढ चिडवतो ना तुला अशी पॅन काढ गपरे नको खोडूस त्याला सांगते बापाला काय सांगते काय दाखव लेकरांचा ठिकाणा काही दिवसभर संपत नाही एक झालं की एक चालूच असतं त्यांचं काही ना काही आणि डुग्गू जर घरी आला ना मग तर काही विचारायला सोयच नको आणि स्वप्नीला पण तेवढंच पाहिजे त्यासोबत खूप जास्तचा धिंगाणा करतो तर म्हटलं चला आता त्यांना काय करायचं करू द्या म्हणलं खेळू द्या म्हणलं त्यांना माझं मी जेवण बनवते सकाळी नाश्ता सगळ्यांनी केला आहे आणि वडापाव वगैरे सचिन आणली होती ते पण खाल्ल्यात आता म्हणलं जेवण बनवावं नाही तर मग रात्रीलाच जेवण डायरेक्ट भेटेल का तर दुपारी मग जेवण पटकन बनणार नाही आता दुपारचं जेवण न बनता 4 वाजता 4-4:30 तरी वाजतीलच म्हणा जेवण बनायला मटण बनवायचं म्हणलं थोडासा उशीरच लागतो म्हणा तरीसुद्धा एकदम झटपटाचं मटण मी बनवते कधी पण जास्त वेळा होत नाही आणि एकदम चवदार बनतं तरीसुद्धा तर चला कसं बनवते ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघतच आहोत तर मी 4 कांदे कापून घेतल्यात नंतर त्याच्यामध्ये लाल चटणी टाकलेली आहे चवीनुसार चटणी टाकायची हळद टाकायची मीठ टाकायचं आहे गरम मसाला जो तुम्ही कोणता वापरता असाल तो टाका मटण मसाला टाकला तर चांगलंच आहे आणि नंतर मी घरी मसाला बनवलेला एक ते छोटा बघितलं ना आईस्क्रीमचा छोटा डब्बा होता त्याच्यामध्ये मी मसाला ठेवलेला बनवून तो टाकलेला 2 चमचे आणि त्याची रेसिपीने तुम्हाला महागलच्या मटण जेव्हा मी बनवलं होतं ना त्याचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये त्याची रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल का तर आता तो मसाला उरला होता त्यासाठी आता मी तोच मसाला वापरून मटण बनवते आता बनवलेला नाही तर ती रेसिपी तुम्हाला महागलच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नंतर मग मोठं एक टमाटर घेतलं ते मस्तपैकी बिया काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि ते वाटून आता टमाटरसुद्धा टाकलेल्या मसाल्यामध्ये हाताने व्यवस्थित मसाला मिक्स केला आहे आणि मिक्स करताना त्याच्यामध्ये गरम केलेलं एकदम कडकडीत मोहरीचं तेल गरम केलं तर ते सुद्धा मी टाकलेलं आहे अर्धं आणि 3 त्याच्यामध्ये अख्खे लसूणसुद्धा टाकले तुम्ही कधी लसूण खाल्लाय का मटणातला अख्खा लसूण नाही खाल्ला ना खाणाऱ्याला चव माहीत असेल एकदम भन्नाट अशी चव लागते मटणातल्या लसणाची तर तुम्ही अख्खे त्यात लसूण असे टाका आणि खाऊन बघा कसले भारी लागतात मी 2-3 टाकलेले आहेत आणि मी बऱ्याच वेळा टाकते मोहरीच्या तेलामध्ये जेव्हा मटण बनवते ना तेव्हा मी अख्खे लसूण त्याच्यामध्ये टाकते तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि हाताने मिक्स करायचं चमच्याच्या नादी लागायचं नाही हाताने व्यवस्थित मिक्स होतं चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही नंतर जास्त तेल झालं होतं थोडंसं मी ग्लासात काढून ठेवलं डायरेक्ट बॉटलमध्ये ओतलं नाही तर बॉटल पगळून गेली असते त्यासाठी म्हणलं थंड होईपर्यंत म्हणलं ग्लासात काढून ठेवते आणि नंतर बॉटलमध्ये टाकते थोडंसं तेल कुकरमध्ये ठेवलं आणि नंतर त्याच्यामध्ये सगळं मटण टाकलेलं आहे व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे की खूप तामझाम लागत नाही ह्या मटणाला आता झाकण लावून कुकरमध्ये मटण 2 ते 3 शिट्ट्या करे पण ठेवलं आहे आणि इकडं डुग्गूसाठी फिक्कं मटण बनवलं थोडंसं म्हणलं त्याला सूप वगैरे आवडते पाहिजे मग आता मटण शिजायला ठेवलं आहे दोन्ही कुकरमध्ये फिक्कं मटण माझं नव्हतं बनवायचं मला फक्त तिखट बनवायचं होतं पण ऐन टायमाला डुग्या आला तर थोडंसं मटण साईडला काढून त्यासाठी फिक्कं बनवलं आहे आणि ह्या दोघांची चालली इथं मस्त जोपर्यंत चष्मा तुटत नाही तोपर्यंत डुग्गी काय तर चष्मा काढणार नाही की नाही बा काढून दाखव मला दे ना बघू दे ना मला घालून मला नाही देत सोपी दादा देत मला नाही देत बाई लेकरू लय हुशार आहे मला तर येत बी नाही आला रे कशी दिसते सांग हा छान दिसते ना राहू दे आता मलाच राहू दे आता राहू दे की रे
राहू दे आता, मी नाही देणार आहे तुला. हे बघ मला इथं लागलंय. हा लागलं तरी मी नाही देते, मला राहू दे आता. दाखव कुठं लागलंय. बापरे काय लागलंय. सोपे आवाज कमी कर. काय लागलंय. मला चुकून लागलंय. हा असं करून लागलंय. असं करून लागलंय. हा रक्त निघलं होतं का. निघाला. रडला होता तू. रडला होता का नाही. नल्ला. राहू दे तू मला. हं? राहू दे ना मला. मोठी ते नाही तर लहान मुलं ते. काय लहान मुलं ते. लहान मुलाच आहे. मला घालायचे येते. हे बघ. मला पण आणायचा आता नवीन वाला चष्मा. कोणाचा. मला पण आणायचं आता. तिकडून नुसता उजेड पडतोय आणि माझा व्हिडिओ सगळा एकदम अंधकाचा व्हिडिओ यायला लागलाय असं मला वाटायला लागलंय. तर फास्ट गॅसवर मी 2 शिट्ट्या केल्यात आणि बघू शकता मस्तपैकी असं मटण तयार झालंय. पण ह्याच्यामध्ये आता पाणी ओतायचंय. थोडासा रस्सा बनवायचा जेणेकरून भाकरीसोबत खाता येईल. तर मी थोडंसं गरम पाणी ओतते. थंड पाणी बिलकुल ओतायचं नाहीये. कांदा सगळा पूर्ण विरघळून जातो, त्याच्यामध्ये जरासुद्धा कांदा राहत नाहीये. तर पाणी ओतते गरम आणि कुकरला परत एकदा 1 शिट्टी करते. तर फिक्कं सूपसुद्धा तयार झाले. जे आता स्नेहाला डुगूला चारायला लावते, त्याला भूक लागली आहे. तर झणझणीत तरीदार मटण तयार झालेलं आहे. मुठभर कोथिंबीर एकदम मस्त अशी बारीक कापून घेतली, ती सुद्धा टाकली आणि मटण बघू शकता कसलं भारी दिसायला लागले. तेवढंच चवीला सुद्धा एकदम भारी लागणार आहे. कसुरी मेथी टाकायची विसरून गेले. आणि चला आता भूक लागली तर जेवण करायला बसूया. तुम्ही एकदा करून बघा. पण तुला लय कळतंय. ताटात जाईल ना सायकल. हा जाऊ दे. देऊ स्वप्नील दादा एक झपाटा तुला चांगला देऊ दे. दे रे चांगला एक झपका दे. त्याला ऐकत नाहीये ना तो. बघ सगळ्यालाच मारतो तू तर. मला मारणार तू. एवढा मोठा झाला. इकडे मारून दाखव. तर चला मग मस्तपैकी असं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मी माझा फोन चेक केला तर माझ्या YT स्टुडिओमध्ये माझे $100 हे पूर्ण झालेत. तर आता माहित नाही माझं पहिलं पेमेंट कधी येते. 15 दिवसांनी येते, 1 महिन्याने येते. आले तर आल्यानंतर तुम्हाला सांगणच म्हणा. सगळे माझे कामं वगैरे आवरले आता आणि आता मला जायचे बाहेर. कुठं जायचं ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला हा व्हिडिओ मी तर संपवते. भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत